हो, फक्त सकाळ सकाळी निघाला 7 वाजता फक्त बार्शीला नाश्ता करण्यासाठी. नाही नाही नाही, तसा काय विषय नाही. मी बार्शीला आलो होतो, एकदम मस्त हॉटेलमध्ये एकदम मस्त नाश्ता केला होता. पण काहीतरी कारण, असं विशेष कारण होतं की मी बार्शीला आलो होतो. ते तुम्हाला कळून पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही सध्या फक्त माझ्या ब्लॉगमध्ये मी काय काय खातोय त्याचा तुम्ही फक्त आनंद घ्या. पहिला मी डोसा मागवला, एकदम टेस्टी डोसा, एकदम खतरनाक हा. खाल्ला. ती नंतर मी मोसंबीचा ज्यूस मागवला होता, मम्मीने चहा मागवला होता. मोसंबीचा ज्यूस म्हणलं नवीनच प्यायला लागलो, ह्याच्या आधी कधीच पिलो नव्हतं. एक बाईट घेतला, म्हणलं अरे पावसाचे दिवस चालू आहे, मी थंडगार पितोय. आपण वेगळा माणूस आहे, तर मग आपण वेगळंच काहीतरी मागवत असतो. आपला विषय हार्ड आहे. पण मस्तपैकी नंतर तुम्हाला माहिती का, मी आलो होतो दवाखान्यासाठी. ते पण माझ्या नाही, मम्मीच्या दवाखान्यासाठी आलो होतो. मला तर माहिती दवाखान्याचा नंबर लय उशीर येते, त्यामुळे म्हणलं काय करावं, आधी जाऊन मस्तपैकी नाश्ता करून यावं. आता निघालो आपलं एकदम वन करत, आपलं मस्तपैकी डांबरी रस्ता नसून तर सिमेंटाचा रस्त्याने वन करत निघालो मी आपल्या गावाकडं वापस. आणि हे काय टोलगेट बंद दिसलेला का मला, अवघड आहे का टोलगेट लवकर चालू करा, नाही तर गाड्या फुकट चालल्या तिथनं. अहो तुम्हाला सांगतो, वातावरण एवढं मस्त म्हणतो ना, त्या मनाने बिनाने जायची गरजच नाही. तुम्ही बार्शी रोडला असलं खतरनाक वातावरण आहे ना, मी गाडी चालवतो आणि एकदम मला मस्त वाटत होतं. कारण काय माहिती का, वातावरणच एकदम वाईप माशी होती ना, बाई लय भारी होती. आता काय, आता वातावरण भारी म्हणलं की असला जोरदार पाऊस आला म्हणतो ना, नुसते भिजत घरापर्यंत येऊस तर इतकं भिजलो होतो म्हणतो ना मी. असलं खतरनाक भिजलो होतो ना मी. ते वरनं जॅकेट घातलं होतं न भिजण्यासाठी, त्या जॅकेटमुळेच मी जास्त भिजलो. आलो म्हणलं आता ये की थंडी वाजायला लागली, हो का ही शिंक दिली. आता ह्यासाठी एक मस्त औषध आहे, लगेच बघा काय माहिती का, चहा. अद्रक टाकून मस्त की मम्मीने चहा केला होता, चहा आणि चपाती मस्त बी खाल्ली मी. आता पाऊस पडला म्हणतो, असला भयंकर पाऊस पडला म्हणतो. आमचं पूल वाहून बाहेर पाणी यायला लागलं होतं, पण अडवलं आम्ही त्याला, आम्ही समर्थ होतं. ते असलं पाणी आलं होतं ना. कुठं म्हणतो कोणी माझा ब्लॉग बघत असेल ना, तुमच्या गावामध्ये किती पाऊस पडला ती नक्की कमेंट करून सांगा. आमच्या गावात तर लय पडला, पूर याची बात राहिली फक्त आमच्या गावात. तर टाटा बाय बाय, ब्लॉग कसा वाटतं कमेंट करून सांगा.